दिल के झरोके मैं तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास मग तू मेरी जा उदास. अरे काय करतो काय नाही काय पाईप निघाला होता पाईप बस शॉकेट बसून राहिलोय. काय चालू करतो काय होत हा मोटर चालू करायची ना आता लगेच. हे वाळून चाललं एक तर इथं. अरे तो काही ऐका नाही होत नाही काय काही काय म्हणला लग्न हा हाय का एखादी. आता आम्ही तुम्हाला बघायची तुम्ही आम्हाला बघायची अरे मलाच साध्या पाहिजे तू आता. तुम्ही माझ्या व्यक्तिगत मध्ये तुम्ही मला बघायची तर तुमच्या गाड्या गावल्या माणसात काय असे ढवळे आले हा, आता काळाचे ढवळे होणारच माझ्यामध्ये हो. बघा एखादी मग कुणाला मला अरे मग हेच अजून झालं नाही तर तुला कुठून पाहू मी. तुम्हाला कोण द्यायचं आता आता काय बोला तू काय नाही राव. तुम्हाला कोण नाही आता मला नाही बघा नाही तस एखादी. करू नको तू एखादी पाय मलाच. बरं तुम्हाला का हा हा बरं जमन 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 ना हा जमन ना आणि बरं. तुमच्या अक्षर मला बघा एखादी पाहू ना तुला बी. हा बघा बघा चांगली पाहू. बघा हा हा चांगली येऊ का पाहू. मग? चल हा 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 पाय मग हो. हा बघा तुम्ही बघा मला हा हा काय करता रे काय नाही हे बारे मुडत होतो आता म्हणजे हे ना चालू करायची शॉकेट त्याला? बसत होतो. अरे इथं नाही पाण्याचा पत्ता आणि काय शाकीट बसिता घरी पाणी आहे का प्यायला तुम्हाला पाणी नाही तसं म्हणायला अरे मग हे काय आहे? ओलं उगाच आहे काय ओलं आहे. हिरवगार असं का एवढ्या जागेत आपण पाणी देतो भाऊ. होय दिसतंय ना ते हा होय. औषध बघायचं म्हणून होय रे हौशा काय एक काम करतो का काय आम्हाला दोघाला सुरी पाय ना कुठतरी हा. असते तर पाय ना. तुम्हाला हा हा दोघाला बी आता काय थोड्यासाठी करता लग्न काय होतं अजूक अजूक चांगले आम्ही तरणे भांडे. अरे येते इथं तरी मग काय हात झाले? व्हायना अजून पार डोक्याचे केस चालले आणि तुम्ही कशाला लग्न करता रे हा तू हे नाही झालं खरं ते मान्य करतो आम्ही पण आता पाय आम्हाला तरी. नाच सोडून द्या आता तू आमच्या वय आमच्यापेक्षा तू वय जात आहे. तुमच्या दोघांपेक्षा मी बाळ काय तुमचं वय जास्त आहे मला भेट मला बघा हे तर आहे अजून वयात हा पण आपल्या गेल्या मासनात तुमचं आता काय काय करतो तू ना नको. मला भेटाना ना तुला भेटाना पाय पाय एखादी असली तर पाय पाय महेश का रोडवर पडल्यात काय पायाला हा, मग काय आहे? पाय म्हणजे आहे का काही घर दार जमीन जुमला पैसा हे अडका? काय दिसना का तुला ते पाय इथं हे इथं फुट भरी याच्यातच हिरं दिसतंय तू माय पोटभर याच्यातच आहे. आणि तिकडं आहे ना परत पलीकडं. अशाने काय बायको भेटत असते का मग आता येईन पाऊस पाणी येऊ कवा पाय काय पाय कुठं असले तर पाय. काळ्याचे पांढरे झाले हो. अरे अजून चांगलं धडधाकट आहे अजून. हा तू म्हणतो काय होणार नाही काय बोलतो राव तू हौशा. दिसतंय पण नाही ना तसं हा काय चल. काम चुका राव काय चाललंय हा, कोण आम्ही काम तपाकलं? चुकारून हेवलंय कामाच्या याचा आहे मी बी कुठं आलोय बी ना. काय माहित कोण आला तपाकलं गावात काय नाही फेरफटका मारून गडी म्हणलं गावात कोणी दिसनाच मला इकडेच असतील कुठंतरी हा 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 1 2 3 4 चार जण. काय म्हणतात काय गप्पा मारत होते काय नाही चाललं सांगा होतं आमचं तुमचं अरे मग मला धरा नाही सभात मी बी आहे ना आता काय आलं, तू पण यांच्यात आमच्यात वाटेदारी होतो अरे तुमच्या दोघाच्या तोंडाकडे बघा आमच्या दोघाच्या तोंडाकडे बघा जरा पाय तुमच्या तिघापेक्षा कवळा आहे मी यंदा झाले टक्कर यंदा झाले काळे धवळे आणि आपण आणखी चांगले ते होते आम्हाला हा. पहिले बघा अरे आता आमचे काळ्याचे पिवळे झालेत काळ्याचे पांढरे झालेत तरी आम्हाला भेटा तुम्हाला कोण द्यायचंय त्यासाठी एक काम करा हा. आता चौघ झालोत गोळा हा हा. 4 गावात 4 जण पांगा हा, ज्याला अगोदर भेटन हा. त्यांनी लगेच निरोप द्यायचा आणि लग्नाला बोलायचं लगेच जायचं बाकी लगेच. लागणार हा 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 शक्यतो आता याशिवाय नंबर पर्याय नाही राहिला पहिला नंबर मास लागायला बसलाय तो नाही माझ्या हाकेन. असं तुम्हाला नाही त्याला चांगलं म्हणतो आहे हाकेन. हा. पण तसं होणार नाही मग? आज ते दोघाचा लागल आधी नाही नाही तुम्हाला लागन नंबर पण कसं लागन माहितीये का हा. 2-2 लेकराच्या आ. तरी तर मला आपल्याला अवश्रम बिगर लागण्याचे नाही भेटायचे तू कर आपल्याला का भाऊ काय आलं तसा राहीन मी पण मला नको त्याला काय आहे तेच पोरं म्हणल्यावर काय काय तू बोलत राव. कर. हा? चला आता लागा कामाला चला चला चालायचं का मग? हा तू जाई ह्या गावात हा घेऊ जाईन ह्या गावात आणि आम्ही जातो वरच्या फोन दोन करा वाडी तिकडं, तिकडं. फोन करा मग भेटले हा हा. चला मग चला या मग. मग. ए बरं ऐका ना हा इकडं गेले तर नीट बघा म्हणजे पाहुणे रावळ्यात जा नाही तर कोणाच्या घरात घुसताना म्हणतात ऐका पोरगी नाही नाही निबार मार खाता ना मला हळदी नाही, घेऊन यावं लागतं तसं मागून नाही का? आम्ही बघू पोरगी हा पण तुम्ही तुम्ही वेळेत बघा. जा, तुम्ही नीट जा नाही हा. एखादी लेकरावाली एकटी दिसला का गुस्ता आम्ही पाहुणे रावळ्याचीच बघणार हा. हा हा? बघा बघा चालतंय या आम्ही तुम्ही येऊ का मग? नीटनेटकं जाणार हा, भाऊ. या या पांगून जा हा एका ठिकाणी नका जाऊ दोघं चल चल अयो अख्खं गाव पालत घातलं हो. पाहुणे रावळ्याला विचारलं पण काय कोणी पोरगी हा म्हणाना असं वाटतंय आयुष्यभर असंच राहावं लागेल कुठं कोणी पोरगी द्यायचं नाही रे आपल्याला अयो
अवशाराम हो काय रे फोन केला कुठं जमलं तू आवलं जमलं हा कटाळून आलोय भाऊ जमायचं काही विषयच नाही आपल्या जीवनात कटवळून आला कुठं पाहुण्या रावल्या तर पोरगी नाही हा अख्खं ते गाव पालत घातलं कोणीच म्हणा ना पोरगी आहे आमच्याकडे म्हणून हायला, मग आता कसं रे आता असंच राहावं लागेल आपल्याला असंच अरे पण तू आहे नाही पण माहिती तरी होईना रे मग तू काय झालं मी आज हिंडतोय अगं काहीच नाही का ते पाहुणे रावळे म्हणले आमच्या पुरीला शिक्षण झालेलं आहे त्यांच्यावर असं ना हा ते नाही म्हणले भाऊ आता ते शिकलेल्या आपण पडलो आड तर नाही. अशिक्षित हा कुठं जमलं कोणाचं फोन केला तो आम्हाला वाटलं अरे जमलं कायचं बाबा जमलं का काय अरे नाही जमलं बघून कटाळून आलोय पाहुणे रावळे पालते घातले ते म्हणते नुसत्या लय शिकलेल्या पोरी आता हा. आणि तुम्हाला अडण्याला कस काय आम्ही पोरी द्यावा म्हणून जमलं नाही हा, असलं जमलं दमलं काय? ज- जमलं हे. खरंच जमलं नाही दमलं म्हणून इथं आलोय हा. आणि असं दमलंय ना वयस्कर आहे जास्त हा, कमी ते फिरायचं तर ना जास्त गावभर हिंडला असं नाही मग आशा आपलं होती रे तुमच्या अगोदर मला कोणीतरी हा म्हणन मग लग्नाचं मागणं घातलं का मग तुम्ही माझ्या लग्नाला येतात जास्त चलत होतं काय नो? अख्खं गाव फालतं घातलं काय नो? आता एक काम करा आता पुढचं आता पुढचं काय नाही मी झोपतो हात पाय झोपा थोडे माय अरे डोक्यावर पडलं का काय हात काय पाय ना? जोडा, अरे मग आम्हाला काय तुमच्यापेक्षा मोठा आहे मी लय फिरलोय मोठा आहे म्हणलं मा जरी जमलं ना तर लगेच त्याच्यात तुमच्या तिघापैकी कोणाच तरी जमीन ह्या आशेनं लय फिरलो बाजारात वांगे आहेत काय एक खटी चाव करा लगेच एक भेटायला आणलं का हा. दोन आहे ना? ते खरं आहे हो आता मला वाटतं एक काम करू वयामानाने आता तू थकलाय तू बघूच नको आमच्यासाठी बघ हा आपल्यासाठी आपल्यासाठी नाही तू बी त्याच ते बीर जाऊन द्या माझ्या भागा आधी यांचं वय जास्त आहे माझ्या कमी आहे. नाही आता यांचं सोडतो तुझ्यासाठीच बघतो हा, माझ्या भागा आधी. हा आता कधी लावायचं परत कामाला आता काय करू थोडं आम्ही बी दमलो जरा आरामच करू आराम करू परत मग नव्या जोमाने नव्या उमेदीनं कामाला लागू बस 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 हाय की नाही हा. पडा पालत मग चला मग. वडा पालत निवांत झोपा. तुम्ही जेवल्या का रे मी तो उपाशीच आहे बुवा. बरा आहे तू पशीच एका ठिकाणी जेव घातलं बरं का मला हा पिठलं आणि भाकर आईला म्हणलं आता जेव घातलंय आला देतात का काय पोरगी पण नंतर म्हणले भाकर खाऊन वाटायला लागलं, हे. अरे नंतर म्हणले हात धुवा आणि पात्र तुमचं घेऊन जा म्हणले आईला बाबा ताटा सगळं दिलं का तुला अरे हे दिल तर आपलं पत्तरवाडी हा घेऊन जा म्हणले याला म्हणलं वाटलं असं भुकेला दिसतंय चला बुवा द्यावा 2 घास याला वाटलं लगेच सोयरीक हा लगेच सुरीक सोपा आता मग काय आता? आईला लय भारी झोप लागली आता कोणाचा फोन आलाय काय ना फोन हा कुणाचा आला फोन तुला काय माहित हो. हॅलो कोण काका काय हो काका पोरगी हा हा पोरगी माझ्यासाठी बघितली खरं का काय हा मी झोपत तर नाही ना चिमटागिरी झोपातून हे, उठला. हा मला आहे हाय, का हाय. पाय बरं मग ऐका ना काका कशी का असा ना फक्त पोरगी पाहिजे हा 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 लगेच निघतो हा हा चार आहे ए, ना. एक तासभरात मी तुमच्याकडे येतो तुला काकाला सांग ना मला एक पाहिजे मला एक ऐका ना हा. एक भेटली माझ्यासाठी बघू द्या आधी करू द्या आपण मग पुढचं बघू असं जर त्यांना म्हणलं ना आणखीन एखादी ऐका तर ती हाय ही कॅन्सल होईन तिला नकार भेटन अरे पण आपण दोघं जीवा भावाचे राहू हा इथं नसतो जीवन भाव जे बारीक आहेत तिकडं मैत्री जीव भाव इथं कायचा मला बघू द्या बा ए, माझ्यासाठी. थांब ए. आलो काका आलो बरं मी काय म्हणतोय थांब जाऊ दे त्याचं का व्हायना हो त्याचं एकदा झालं ना मग आपलं मग आपलं होऊन जाईल हो चल त्याच्या मागे चल. अयो. हौशा लय दमलो गाड्या भाऊ अरे मग आता पोरगी बघायची ढेकळा म्हणलं ढाकळा नाही रोड नाही काय नाही एवढा हायला परत फोन आलाय भाऊ हा उचल बरं उचल बरं अयो काकाचाच बोले अरे हो वा 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 काय हो काका हाय काय आलोय ना काय 5 मिनिटं देत होतो पोरीचं काका काय म्हणला पोरगी लय शिकलेली आहे आणि ती म्हणते "होय, मला नको देऊ नवरा आपण पुरे भुकलेलो आहेत मग आता
अरे देवा आता काय करायचं हा नाही बस म्हणते आता होय? खाली. हा, का. बर ठेवा का मग आईला पाय पाय होय रे हा आता तो काका म्हणला नाही आणि त्या पोरीचा काका म्हणतोय नाही. कसं काका भाऊ ढ्याकळाने दाम तिला आम्हाला. अरे अशा मोठी वाईट असती रे. तर तुपल्या फुईला फोन लाव ना हा 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 आता आपण काय करू हा माई फुई आहे त्या तालुक्याला हा त्या तालुक्यात जाऊ आणि फुईच्या कॉन्टॅक्टने आपण एखादी पोरगी बघू. जिल्ह्यात जाऊ त्याच्या पुढच्या मै फुई आहे तिथं. हा नाही सापडलं तर मग तिकडेच जावं लागेल जिल्ह्यात. चला नव्या जोमाने नव्या उमेदीने आता सध्या नाही. चला लागा कामाला. चालायचं मग हा चल उठा. चल भाऊ अरे तो फुईची आयो फुई काय करते दळण बाबा बर हं. बघितली का पोरगी एखादी. आता कुठं पुरी आहेत भाऊ तू मला बघायला हं? ती घाल तीन पाहिजे होत्या. पुरी आता मिळत आहेत का कुठून आणायच्या गवसून तिघांना आणायच्या तिघांना कुठं आहेत यांचं दोघांचं जाऊ दे माझ्यासाठी बघ आधी मग बघतो यांचं. अरे बाबा भेटण्याचा पगार उद्या नाही तर मग तुम्ही आपली तुमची सोय करा मग मी दळण करते आयला लय मोठ्या आशेनं आलो तर भोयतोय गड. अरे मला चालतं भाऊ खर्चीला पैसे नाही ढ्याकळाने चलत चलत आलो आम्ही. बर झालं द्या काय आता आम- हे असं वारं सुटलं आमच्या जीवनात असं वारं नाही सुटाव. नाही पुरीच नाही बाबा हो. आणि आता मी कुठे हिंडू का आता हे पुरी बघत हे माझे गुडघे थकले नाही म्हणलं आता तू कसं जुनं खोडे एक जुनं खोड मग. आता ओळखीत नजरेत. सारे लय शिकलेले आहेत भाऊ तुम्ही असे अडाणी आहेत आमच्या कोण बायका द्यायच्या बरं त्यांना शिकलेले नवरे लागत आहेत ते खरं आहे. हा मग कुठून आणू आता सांग त्यांचे झालेले आहेत तुमचे आलबी शिकून बी काय म्हणते ते बा, मला बा, तर काही बा, येत बा, नाही. बा. आणि तुम्हाला बायका कुठून आणू मी लागलं ना बाबा बाबा माहितून जेवून जा बाबा पण मी काय मग काय करू आता मी तो जेवण नको फोय आम्हाला आणि काहीच नको आम्ही आपलं जातो. जा बाबा मग काय हा याला मस्त आशेने आलतो तर आपण चल पाणी कमी पडलं झाडं वाळायला लागले पाऊस कवा येतोय काय समजत नाही. चला बरं सोन्यासारखे झाडं पण वाळून चालले. ओ, संजीव मामा राम 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 राम. राम राम कुठं पोरी बघा ना आम्हाला असल्या तर. अरे पोरी बघायला तुमच्या पार मिशा पिकल्यात आता. यो केस काळे करतोय मी बरा आहे ना. यो जरा दिसतोय बरा. इथं पोरी लोकांनी शिकवल्यात हे केल्यात तुमच्यासारख्या धोड झालेल्या माणसाला कोण पोरी द्यायला मोकळे राहता. हा? मग नाही भेटायच्या वय कास काय भेटतात तुम्हाला पोरी. हा सटेवाले असले तर पाहिजे ते म्हणतो तू साठेवाली भेटेल का मला. अरे दूध सुटे नाही फुसुटे नाही. तुम्ही एक काम करा हा. तुम्ही ना आता सरपंचाकडे जा. सरपंचाकडे हा सरपंचाला तुमची समस्या सांगा. त्याला म्हणा आम्हाला जर तो पुरी नाही दिल्या बघून हा तर आम्ही आमरण उपोषण करणार. एवढा सल्ला आपला तुम्ही ऐका. तुम्ही जा बरं लय सरपंचाकडे. भारी सल्ला हा. देणार तुम्ही. मग बघा सरपंच कसा तुम्हाला पुरी बघा तो का नाही. नाही येत बघा झालं तर मग फिक्स होईल. हा, नाही, नाही, चल तू- भाऊ. कोणाचं गाव आहे ना पण तुम्ही तेवढं काम केलं का बघा तुमचं काम होतं का नाही. आम्हाला हा? पोषण. हा बघा का मामा. हा या कोणाला बोलू तुम्हाला हा ठरल्यावर मला सांगा बर का. हायला लय दमलो गड्या आज. शेवटचा पर्याय आता शेवट. अय, अरे हे काय? तर दिसलं हे आलं. मामाकडे गेलता ना तू. गेलतो ना मग काय झालं. कशा काय ती गेलो मामाच्या पोरीला पाहुणे आले बघायला म्हणजे? तिचं जमलं अरे आयला मग तू. गेलो मी न दिवशी पाहुणे आली अंगीच. अरे आम्ही गेलतो ते संजू मामाकडे हा पण त्यांनी सांगितलंय सरपंचाकडे जा सरपंच हा. तुम्हाला सल्ला देते. हा हा मग चल आम्ही चाललो चला सरपंचाकडे. मग मला येऊन द्या यावंच चला लागेल मग. तुला आमचं. चला मग चला काय तरी आता. पर्याय नाही. अय, अय, ते सरपंच आले हो थांबा 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 थांबा. काय बरं झालं भेटले तुम्ही. हा बोला काय ते म्हणताय. आम्ही त्या संजू मामाला विचारलं हा पोरी आहेत का. पुरे आहेत का हा म्हणजे अहो, म्हणजे लग्नाला आम्हाला चौघाला आमचे लग्न झाले तुम्हाला माहिती ना झालेच नाहीत कुणाचे. हा बिगर लग्नाची. म्हणून हा. त्यांना विचारलं पोरी आहेत का लग्नाला ते म्हणले नाही हो. कोणाला विचारलं. हे आपले संजू मामा बर सांत्र्यावाले. हा मग त्यांनी तुमचं नाव सांगितलं ते म्हणले तुम्ही सरपंचाला भेटा. हा. सरपंच तुमचं बरोबर काम करते नाही तर तुम्ही आमरण उपोषण करा. ग्रामपंचायत पुढं हा. हा. कोण म्हणलं तुम्हाला. ते सांत्र्यावाले संजू मामा संजू मामा तुम्हाला काय सांगितलं म्हणले. ते म्हणले सरपंचाला भेटा हा सरपंच तुम्हाला पोरी बघत्यान हा आणि नाही बघितलं तर उपोषण करा म्हणले आमरण. असं सल्ला हा. दिला. ग्रामपंचायत समोर. अरे तो विरोधी पार्टीचा माणूस तो काय चांगला सल्ला देणार आहे का तुम्हाला. असं एक तर मुलींची समस्या आपल्या गावातच नाही
तर तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रभर नाही, सगळीकडेच आहे. आणि परिस्थिती अशी आहे की एक काळ असा गेला की 1000 मुलींच्या मागं, म्हणजे 1000 मुलांच्या मागं 800 मुली होत्या. आणि त्यामुळं तो जो गॅप गेलाय तो आहे तो तसाच तो आहे. आहे तसंच. आता कुठं संख्या वाढायला लागली आणि तुम्ही चाललेत म्हातारे होत. मग आता तुम्ही पाहुण्या रावळ्याकडे बघा, असं आमोरून उपोषण करून आणि हे करून रावळे शिल्लक राहिलेच नाही आता या पोटऱ्यावर आल्या ते घातलेत सगळे पालते घातले. हा, फार आत्यान फुईन काकान मावशीन सगळे मग आता आहे ना, तुम्ही त्या वरच्यावर सोडून द्या की ते आता तुमच्या नशिबाने झाले तर झाले, नाही तर नाही झाले. प्रयत्न करत राहा. पण असं काही आमरण उपोषण करून किंवा काही करून, हे काही किराणा दुकान किंवा भाजीपाला नाही म्हणून गेले आणि विकत आणलं किंवा काही हे केलंय, नाही म्हणणार काय? होय मग आता काय तुमचं होऊ शकतं ना, लग्न होणार नाही असं नाही म्हटलं मी. पण असं उपोषण आणि हे करून काही होणार नाही. तो विरोधी पार्टीचा माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे ना. काही आम्हाला सल्ला वाटलं देईन. तुमच्या पॅनलचा आहे नाही नाही, आमच्या पॅनलचा वगैरे तुमच्या नाही. विरोधक आहे होय. मग विरोधक आहे तू. असं होय. हा? मग आता? चला नाही, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने बघा. आपल्या पद्धतीने चला. बघायचं असं आता. कोणत्याही गोष्टीला आमरण उपोषण तुम्ही करून पहा ना कुठं- आमची मग चोरी बिरी काहीच कुठं? नाही, काही हा? नाही. कुठं आलं तर आढळण्यात आलं जरूर सांगेल तुम्हाला. जमणारच नाही काही नाही, ग्रामपंचायत नाही. तरतूद नाही करीत तुमचे उलट जमले ना तर मला बोलवा तांदूळ टाकायला. ग्रामपंचायत काही तरतूद नाही करीत नाही नाही, तशी काही तरतूद नाही ग्रामपंचायतकडे. या तुम्ही. कसं रे अवशाराम? अवघड समस्या आहे बुवा, काय कोणत्या गोष्टीला आमरण उपोषण.